नमस्कार मंडळी, आपण ना रोज जी काही मराठीमध्ये वाक्य बोलतो तीच वाक्य आज मी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये सांगणार आहे। आणि ती वाक्य तुम्ही दोनदा जरी ऐकलीत ना तरी इतकी सोपी आहेत की अगदी सहजपणे तुमची ती पाठ होतील। व्हिडिओला सुरू करायचं आहे, पण त्याच्या आधी मला एका प्रश्नाचं जरा उत्तर द्या। मंडळी, हॅव टू ही जी फ्रेज आहे ती तुम्ही कधी वापराल? ठीक आहे, प्रश्न ऐका। हॅव टू ही जी फ्रेज आहे ती तुम्ही कधी वापराल? ऑप्शन 1 आहे, तुला यावं लागेल। हे वाक्य इंग्लिशमध्ये करताना हॅव टू ही फ्रेज वापरणार आहात का ऑप्शन 2 तो उद्या येणार आहे? ओके, बघा, ऑप्शन 1 आहे तुला यावं लागेल आणि ऑप्शन 2 तो उद्या येणार आहे। हॅव टू या वाक्यांमध्ये केव्हा वापरणार, ऑप्शन 1 मध्ये का ऑप्शन 2 मध्ये, मला जरूर कमेंट करून कळवा। याचं उत्तर अगदी सोपं आहे। जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला उत्तर याचं लगेचच समजेल। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या पहिल्या वाक्यापासून। आजचं आपलं पहिलं वाक्य आहे, मला तुझे कपडे आवडले। ठीक आहे, आज तू जे काही घातलंयस मला ते खूप आवडलं असं आपण म्हणतो। तर आता इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकता हे? आय लाईक युअर आउटफिट। तुम्हाला ओव्हरऑल आउटफिटला कॉम्प्लिमेंट करायची। आउटफिट म्हणजे काय? तर पॅन्ट आवडलेली आहे, पॅन्टवरचं शर्ट आवडलेलं आहे, बेल्ट आवडले आहे, घेतलेली पर्स आवडली आहे, ओव्हरऑल चपला पण, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडलेल्या आहेत, तुमच्या मैत्रिणींनी घातलेल्या। तुम्ही कशी कॉम्प्लिमेंट करू शकता? आय लाईक युअर आउटफिट। ठीक आहे, आय लाईक युअर आउटफिट। नेक्स्ट इज, जर तुम्हाला असं विचारायचं असेल की हे किती रुपयाला पडलं किंवा हे किती रुपयाला पडेल, तर इंग्लिशमध्ये विचारू शकता, हाऊ मच डज इट कॉस्ट? हाऊ मच डज इट कॉस्ट? नेक्स्ट इज, मी शिक्षिका म्हणून काम करते। ओके, तुम्हाला तुमचं प्रोफेशन सांगायचं असेल, मी शिक्षिका म्हणून काम करते किंवा मी क्लार्क म्हणून काम करते, जे काही तुमचं असेल प्रोफेशन। आय वर्क as a teacher, I work as a banker, I work as a financial analyst, जे काही तुमचं काम असेल ते तुम्ही सांगू शकता। नेक्स्ट प्रश्न आहे, तुम्ही काय करता? कोणीतरी नवीन भेटल्यावर आपण म्हणतो ना की तुम्ही काय करता, मग इंग्लिशमध्ये विचारा, व्हॉट डू यू डू? किंवा अजून एक्सटेंडेड विचारायचं असेल तर व्हॉट डू यू डू फॉर अ लिव्हिंग? ओके, म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करता? व्हॉट डू यू डू फॉर अ लिव्हिंग? व्हॉट डू यू डू असं पण नुसतं विचारू शकता किंवा ॲडिशनली यू कॅन ॲड व्हॉट डू यू डू फॉर अ लिव्हिंग असं देखील ॲड करू शकता। मी इंग्लिश शिकते आहे असं तुम्हाला कोणाला तरी सांगायचं असेल तर म्हणा, आय एम लर्निंग इंग्लिश। आय एम लर्निंग इंग्लिश। तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता का? कॅन यू स्पीक इंग्लिश? कॅन यू स्पीक इंग्लिश? किती वाजले आहेत? व्हॉट टाईम इज इट? व्हॉट टाईम इज इट? मी तुला नंतर कॉल करते हां। आय विल कॉल यू लेटर। आय विल कॉल यू लेटर। तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद। तुम्हाला कोणतरी मदत केली आहे, तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, तर कसं म्हणणार आहात? नुसतं थँक्यूच्या ऐवजी थँक्यू फॉर युअर हेल्प। तुम्हाला मदत केली ना, त्याच्यामुळे थँक्यू फॉर युअर हेल्प असं म्हणू शकता। मला माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे। बऱ्याचदा आयुष्यात आपले इतके प्रॉब्लेम्स असतात, आपण फ्रेंडसोबत डिस्कस करत असतो आणि त्यावेळेस आपण हे वाक्य म्हणतोच, अगदी कॉमन वाक्य की अगं मला माहिती नाही नेमका प्रॉब्लेम काय आहे। सो इंग्लिशमध्ये म्हणू शकता, आय डोंट नो व्हॉट द प्रॉब्लेम इज। आय डोंट नो व्हॉट द प्रॉब्लेम इज। ओके, मी तुम्हाला कशी मदत करू शकते? हाऊ कॅन आय हेल्प यू? हाऊ कॅन आय हेल्प यू? मी डाएटवर आहे बरं का, आय एम ऑन अ डाएट। आय एम ऑन अ डाएट हे फक्त वाक्यच आहे, मी खरं डाएटवर नाही आहे। मी खूप ट्राय केले वेगळे डाएट्स, पण माझ्याकडून कंट्रोलच होत नाही। मला इतकं गोड आवडतं की डाएट आणि माझा लांबपर्यंत संबंध नाही। तुम्ही कधी आयुष्यात डाएट केलं आहे का हे पण मला कमेंट करून सांगा, आणि कोणतं डाएट केलं आहे? आजकाल वेगवेगळे डाएट्स आलेले आहेत बघा, जसं की कीटो डाएट किंवा काहीतरी इंटरमिटंट फास्टिंग किंवा काहीतरी। तुम्ही कधी ट्राय केलं आहे? कुठलं डाएट केलं असेल तर मला कमेंट करून सांगा। मला जरा वाचायला आवडेल की तुम्ही पण डाएट करता का किंवा केलंय का कधी आयुष्यात। ओके, नेक्स्ट सेंटेन्सकडे वळूया। तो खोटं बोलतो। ही टेल्स अ लाय। ही टेल्स अ लाय। चला एकत्र करूयात। म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करायला बसलेला आहेत, मे बी तुम्ही भांडी धुताय किंवा कपडे वाळत घालताय किंवा भाजी सोलताय किंवा भाजी निवडताय आणि तुम्हाला म्हणायचं आहे की चल ना आपण एकत्र करूया, तर इंग्लिशमध्ये म्हणा, लेट्स डू इट टुगेदर। लेट्स डू इट टुगेदर। ओके, आपलं नेक्स्ट वाक्य आहे, तू त्याच्याशी व्यवहार करू शकत नाही। यू विल नॉट बी एबल टू डील विथ हिम। यू विल नॉट बी एबल टू डील विथ हिम।
देवाच्या कृपेने, बाय गॉड्स ग्रेस, बाय गॉड्स ग्रेस. तुझी वर्ग शिक्षिका कोण आहे? हु इज युअर क्लास टीचर? हु इज युअर क्लास टीचर? तू माझ्यासोबत येतोयस का? आर यू कमिंग विथ मी? आर यू कमिंग विथ मी? आता इकडे बघा, दरवेळेस मी सांगते, आज पण सांगते, आता माझे उच्चार बघा, ठीक आहे. आर यू कमिंग विथ मी, मी असं म्हटलं का बघा, तू माझ्यासोबत येणार आहेस का? आर यू कमिंग विथ मी? बरोबर आहे, हे सुद्धा उच्चार बरोबर आहेत. पण जर तुम्हाला जरा असं एक्स्ट्रा फ्लुएंट साऊंड करायचं आहे की हां बाबा मला पण इंग्लिश येतं, मी पण इंग्लिश बोलते, असं थोडा जरा इम्प्रेशन पाडायचं आहे समोरच्या व्यक्तीवर, तर काय म्हणा, आर मधला जो र आहे ना तो उच्चारायचाच नाही आहे, सायलेंट उच्चारायचा आहे. तर फक्त आ यू बघा, आ थोडंसं फ्लुएंट साऊंड करतं. सो आर यू कमिंग विथ मी, ओव्हरऑल दिस साऊंड्स फ्लुएंट. सो जर का तुम्हाला थोडंसं फ्लुएंट साऊंड करायचं आहे तर ही टिप तुम्ही वापरू शकता. आर म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मी माझं काम पूर्ण केलं आहे. आय हॅव कम्प्लीटेड माय वर्क किंवा आय हॅव फिनिश्ड माय वर्क. तुम्ही आज काय काय करत आहात? व्हॉट आर यू डुईंग टुडे? व्हॉट आर यू डुईंग टुडे? मी 5:30 पर्यंत पोहोचेन. आय शॅल रीच बाय 5:30. आय शॅल रीच बाय 5:30. माझ्यावर विश्वास ठेव. बिलीव्ह मी. बिलीव्ह मी. मी दमले. आय एम टायर्ड. आय एम सो टायर्ड. आय एम एक्झॉस्टेड. आय एम टायर्ड. ओके, आय एम स्ट्रेन्ड. बरेच वर्ड्स आहेत. बेसिक इज आय एम टायर्ड. तुझा दिवस चांगला जाऊ दे. हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे. ती माझ्या विरुद्ध आहे. शी इज अगेन्स्ट मी. शी इज अगेन्स्ट मी. मी मंगळवारी मांसाहार करत नाही. मी मंगळवारी चिकन नॉनव्हेज वगैरे खात नाही. आय डोंट ईट नॉनव्हेज ऑन ट्यूजडेज. आय डोंट ईट नॉनव्हेज ऑन ट्यूजडेज. तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर युअर ॲडवाईस. थँक्यू फॉर युअर ॲडवाईस. माझ्याकडे राहण्यासाठी नवीन घर आहे आता. आय हॅव अ हाऊस टू लिव्ह इन. म्हणजे मे बी इतके दिवस जर का तुम्ही रेंटल घरी राहत असाल आणि तुम्ही आता घर घेतलेलं आहे स्वतःचं, तर तुम्ही असं खुशी खुशीत म्हणू शकता, नाव फायनली आय हॅव अ हाऊस टू लिव्ह इन. ओके, तू माझा वेळ वाया घालवत आहेस. यू आर वेस्टिंग माय टाईम. यू आर वेस्टिंग माय टाईम. तुम्ही मला यात मदत कराल का? विल यू प्लीज हेल्प मी विथ दिस? विल यू प्लीज हेल्प मी विथ दिस? दुसऱ्या मजल्यावर रूम आहे. द रूम इज ऑन सेकंड फ्लोर. द रूम इज ऑन सेकंड फ्लोर. आता इकडे पण बघा, र जो फ्लोअर मधला र आहे तो मी सायलेंट उच्चारला आहे. द रूम इज ऑन द सेकंड फ्लोअर. बरोबर आहे, पण मगाशी म्हटलं तसं जरा फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर र गाळून टाका. र उच्चारायचाच नाही आहे. मग कसा उच्चार करणार आहात? द रूम इज ऑन द सेकंड फ्लोर. द रूम इज ऑन द सेकंड फ्लोर. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला ऑड वाटेल, चुकल्यासारखं वाटेल की अरे मी हे काय बोलतेय, बट ट्रस्ट मी, तुम्ही हे करून बघा. चांगलं आहे, काही वाईट नाही आहे, उलटं चांगलंच वाटेल. समोरच्या व्यक्तीवर थोडंसं इम्प्रेशन पण पडू शकतं. नेक्स्ट वाक्य, उशीर झाल्याबद्दल मी माफी मागतो. आय अपॉलोजाइज फॉर बीइंग लेट. आय अपॉलोजाइज फॉर बीइंग लेट. तुला माहिती आहे का मी काय म्हणते? डू यू नो व्हॉट आय मीन? डू यू नो व्हॉट आय मीन म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही सांगताय आणि तुम्हाला माहिती नाही की समोरच्या व्यक्तीला कळलंय की नाही. तुम्ही म्हणता ना, तुला कळते का की मी काय समजवतीये? तुला कळलंय का मी काय म्हणतीये? डू यू नो व्हॉट आय मीन? मग तुला समजलं ना माझ्या भावना पोचल्या की नाही? डू यू नो व्हॉट आय मीन? ओके, आपण माहीत नाही तर तुम्ही म्हणता की नाही, पण काही काळ असा होता जिकडे मराठीमध्ये आमचा सगळा ग्रुप असं म्हणायचा, भापो म्हणजे भावना पोचल्या ना, भापो, तर ते येते डू यू नो व्हॉट आय मीन. ओके, नेक्स्ट सेंटेन्स इज मी पुन्हा येईन. आय विल कम अगेन. आय विल कम अगेन. मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. आय डोंट नीड युअर ॲडवाईस. आय डोंट नीड युअर ॲडवाईस. मी तुला मदत करू शकते का? कॅन आय हेल्प यू? कॅन आय हेल्प यू? माझ्या शाळेची बस चुकली. आय मिस्ड माय स्कूल बस किंवा आय मिस्ड माय ट्रेन. आय मिस्ड माय जे काही तुमचं असेल कॅब. सो आय मिस्ड माय स्कूल बस. लवकर कर नाही तर तुझी ट्रेन सुटेल किंवा चुकेल. ओके, hurry up otherwise you will miss the train. Hurry up otherwise you will miss the train. मी ते नाकारेन. I will decline it. I will decline it. तू किती वर्षाचा आहेस? How old are you? How old are you? आता इकडे पण थोडंसं हीच ट्रिक आहे. तुम्हाला जेव्हा समजेल ना की तो र कधी नेमका सायलेंट उच्चारायचा आहे ते, तेव्हा तुम्हालाच मज्जा वाटायला लागेल. सो इकडे पण बघा, हाऊ ओल्ड आर यू असं नाही म्हटलंय मी. ते बरोबर आहे, चुकीचे असं म्हणत नाही आहे. बट बघा, माझ्या आपोआपच मला तर सवय झाली तो र सायलेंट उच्चारायची. ओके, हाऊ ओल्ड आर यू?
ओके. पण ह्याचा अर्थ असा होत नाही बरं का तुम्ही सगळीकडेच र सायलेंट उच्चाराल. म्हणजे रूमच्या ऐवजी तुम्ही नुसतं म्हणाल. रूम म्हणजे खोली, त्याच्याऐवजी तुम्ही र तिकडे जर गाळलात आणि म्हटलात तर काही सेन्सच बनणार नाही. सो तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस ती, थोडेसे व्हिडिओज बघा, थोडेसे मूवीज बघा, अँड देन युल गेट द हँग ऑफ इट की नेमका तो र कसा काय सायलेंट कुठे आहे. ठीक आहे. तुझा आवडता क्रिकेटर कोणता आहे? हु इज युअर फेवरेट क्रिकेटर? हु इज युअर फेवरेट क्रिकेटर? मी घरी नाही आहे आत्ता. आय एम नॉट होम. आय एम नॉट होम. मी तुला काही विचारू शकते का? कॅन आय आस्क यू समथिंग? कॅन आय आस्क यू समथिंग? तू माझी जबाबदारी आहेस. यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी. यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी. नाही, मला हे नको आहे. नो, आय डोंट वॉन्ट इट. नो, आय डोंट वॉन्ट इट. मला माफ करा. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. उद्या तापमान कमी होईल. द टेम्परेचर विल कम डाऊन टुमॉरो. द टेम्परेचर विल कम डाऊन टुमॉरो. सध्या खूप उकडतंय पुण्यामध्ये, तरी काल जरा थंड होतं. तुमच्याकडे कसं आहे टेम्परेचर मला जरूर कळवा कमेंट करून. तुम्ही कुठून आहात? टेम्परेचर कसं आहे? सो असं दरवेळेस रोज आम्ही होप करतो की द टेम्परेचर विल कम डाऊन टुमॉरो, बट लेट सीज उद्या काय होतं आता पुण्यात. हे दुकान बंद आहे. दिस शॉप इज क्लोज्ड. दिस शॉप इज क्लोज्ड. मी मार्केटला चालली आहे. आय एम गोइंग टू द मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट. बघा इथे पण मी र सायलेंट उच्चार केला आहे. मी मुद्दाम तुम्हाला असं जाणून बुजवून दाखवून देते की कुठं कुठे र मी सायलेंट उच्चार करते. आय एम गोइंग टू द मार्केट बरोबर आहे, बट मी कसं म्हणते? आय एम गोइंग टू द मार्केट. मी अजून घेऊ शकते का? कॅन आय टेक इट अ लिटल बिट? कॅन आय टेक इट अ लिटल बिट? पण मला हे लगेच हवं आहे. बट आय वॉन्टेड इट राईट नाव. बट आय वॉन्टेड इट राईट नाव. हे काहीतरी चुकीचं आहे. समथिंग इज रॉंग. समथिंग इज रॉंग. मी अजून जास्त चालू शकत नाही. आय कॅनॉट वॉक एनी फर्दर. आय कॅनॉट वॉक एनी फर्दर. मला तिची झलक मिळाली. आय गॉट अ ग्लिम्स ऑफ हर. आय गॉट अ ग्लिम्स ऑफ हर. मला आराम करावंसं वाटतोय. आय फील लाईक टेकिंग रेस्ट. आय फील लाईक टेकिंग रेस्ट. मी रोज 6ला उठते. आय गेट अप ॲट 6 AM एव्हरी डे. आय गेट अप ॲट 6 AM एव्हरी डे. तो खूप आधीच निघाला. ही लेफ्ट वे टू अर्ली. ही लेफ्ट वे टू अर्ली. मी खाल्लंय. आय एट. आय एट. काहीतरी खायला आण. गेट समथिंग टू ईट. गेट समथिंग टू ईट. तू खूप चांगली व्यक्ती आहेस. यू आर सच अ नाईस पर्सन. यू आर सच अ नाईस पर्सन. तू कोणत्या कॉलेजमधून आहेस? विच कॉलेज आर यू फ्रॉम? विच कॉलेज आर यू फ्रॉम? हळूहळू माझं डोकेदुखी जी आहे ना ती कमी होती आहे. ग्रॅज्युअली माय हेडेक इज रिड्युसिंग. ग्रॅज्युअली माय हेडेक इज रिड्युसिंग. त्यांनी थोडंसं कमी खायला पाहिजे. ही शुड ईट अ लिटल लेस. ही शुड ईट अ लिटल लेस. ती सकाळ होती. इट वॉज मॉर्निंग. इट वॉज मॉर्निंग. जा आणि स्वतः बघ. गो अँड सी युअर सेल्फ. गो अँड सी युअर सेल्फ. घाबरू नकोस. डोंट बी स्कॅर्ड. डोंट बी स्कॅर्ड. तू मला का फोन केला? वाय डिड यू कॉल मी? वाय डिड यू कॉल मी? तो येईल की नाही अशी त्याला शंका होती. ही वॉज डाऊटफुल वेदर ही वुड कम ऑर नॉट. ही वॉज डाऊटफुल वेदर ही वुड कम ऑर नॉट. कोणाकडूनही चूक होऊ शकते. एनीवन कॅन मेक अ मिस्टेक. एनीवन कॅन मेक अ मिस्टेक. आळशी बनू नकोस. डोंट बिकम लेझी. डोंट बिकम लेझी. मुद्द्यावर ये आणि मला सांग काय करायचं आहे. कम टू द पॉईंट अँड टेल मी व्हॉट टू डू. कम टू द पॉईंट अँड टेल मी व्हॉट टू डू. तू एवढा गंभीर कायस? व्हाय यू सो सिरियस? वाय यू सो सिरियस? मला धमकी देऊ नकोस. डोंट थ्रेटन मी. डोंट थ्रेटन मी. तू आज इतकी नाराज का दिसतीयस? वाय डू यू लुक सो सॅड टुडे? वाय डू यू लुक सो सॅड टुडे? ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. दिस इज नॉट अ बिग डील फॉर मी. दिस इज नॉट अ बिग डील फॉर मी. तू हे करू शकतो का? कॅन यू डू दॅट? कॅन यू डू दॅट? तू मला खूप वेळ वाट बघायला लावलीस. यू केप्ट मी वेटिंग फॉर अ रिअली लॉंग टाईम. यू केप्ट मी वेटिंग फॉर अ लॉंग टाईम. तू का चिडला? वाय डिड यू गेट सो अँग्री? वाय डिड यू गेट सो अँग्री? दिवस असो की रात्र फरक पडत नाही. डझंट मॅटर वेदर इट इज डे ऑर नाईट. डझंट मॅटर वेदर इट इज डे ऑर नाईट. किमान कॉल तरी कर. कॉल ॲट लीस्ट. कॉल ॲट लीस्ट. लवकरच भेटू. सी यू सून. सी यू सून. प्रकरण काय आहे कोणास ठाऊक. हू नोज व्हॉट इज द मॅटर. हू नोज व्हॉट इज द मॅटर.
तू काय करतोयस? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? ते महाग नव्हतं. इट वॉजंट एक्सपेन्सिव्ह. इट वॉजंट एक्सपेन्सिव्ह. ही कोणाची कल्पना आहे? हुज आयडिया इज दिस? हुज आयडिया इज दिस? आल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर कमिंग. थँक्स फॉर कमिंग. तू झोपली पाहिजे. यू शुड स्लीप. यू शुड स्लीप. तू कठोर अभ्यास केला पाहिजे. यू मस्ट स्टडी हार्ड. यू मस्ट स्टडी हार्ड. तुला आता बरं वाटतंय का? आर यू फीलिंग बेटर नाव? आर यू फीलिंग बेटर नाव? व्यत्यय आणल्याबद्दल मला माफ करा. आय एम सॉरी टू डिस्टर्ब यू किंवा आय एम सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू. मी दरवाजा उघडू का? मे आय ओपन द डोर? मे आय ओपन द डोर? ते एकमेकांवर प्रेम करतात. दे लव इच अदर. दे लव इच अदर. ते का दुखतंय? वाय डज इट हर्ट? वाय डज इट हर्ट? चल बाहेर जाऊ आणि काहीतरी खाऊया. लेट्स गो आउट अँड ईट. लेट्स गो आउट अँड ईट समथिंग. लेट्स गो आउट अँड ईट. ते विवाहित आहेत का? आर दे मॅरिड? आर दे मॅरिड? आम्हाला काहीतरी नवीन हवं आहे. वी वॉन्ट समथिंग न्यू. वी वॉन्ट समथिंग न्यू. तू तुझे काम कधी पूर्ण केलं? वेन डिड यू फिनिश द वर्क? वेन डिड यू फिनिश द वर्क? ते एकमेकांचं कौतुक करतात. दे ॲडमायर ईच अदर. दे ॲडमायर ईच अदर. तुला आमच्यासोबत यायला आवडेल का? वुड यू लाईक टू कम विथ अस? वुड यू लाईक टू कम विथ अस? तुला पिक्चर आवडला का? डिड यू लाईक द मूवी? डिड यू लाईक द मूवी? तुला काही कल्पना आहे का? डू यू हॅव एनी आयडिया? डू यू हॅव एनी आयडिया? तुला काही प्रॉब्लेम आहे का? डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? काळजी करू नको, सर्व काही लवकरच ठीक होईल. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन सून. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन सून. काय मग मंडळी, वाक्य कशी वाटली? सोपी वाटली की अवघड वाटली? आणि जर सोपी वाटली असेल तर प्लीज परत परत ऐका ही वाक्य आणि नुसतं ऐकू नका, तर ॲक्च्युली तुमच्या रिअल लाईफमध्ये प्रॅक्टिस करा. ओके, रोज तुम्ही ह्याच्यातली कुठली पण, आज मी ही 5 वाक्य काही करून म्हणणार आहे असं ठरवा आणि कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनमध्ये तुमच्या डेली लाईफमध्ये ती 5 वाक्य तुम्ही म्हणा इंग्लिशमध्ये. ट्राय करा. ओके, बोलायचं ट्राय करा. चुकलं तरी चालेल, पण ॲज लॉंग एज तुम्ही बोलणारच नाही आहे, चुका करणार नाही, तोवर तुम्हाला सराव होणार नाही. सो प्लीज 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 जितकं जास्त बोलू शकाल, जितकी जास्त प्रॅक्टिस करू शकाल, तितकी प्रॅक्टिस करा. आणि हो, जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही अजूनही आपलं ॲप डाउनलोड केलं नसेल तर सांगते, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या आहे माझं ॲप आहे. गुगलच्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, आयफोनच्या ॲप स्टोअरवर अवेलेबल आहे, वेबसाईटची लिंकसुद्धा आहे. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. सगळी माहिती की ॲपमध्ये कोणते कोर्सेस आहेत, सिलेबस काय आहे, कसं आहे, काय आहे, सगळी माहिती ॲपमध्ये दिलेली आहे. हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही सिरियस असाल इंग्लिश शिकण्याबाबत तर ॲप नक्की डाउनलोड करा आणि कॉम्बो कोर्स नक्की घ्या. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दर ट्यूजडेला 2 वाजता दुपारी आपलं लाईव्ह सेशन असतं, जिकडे मी लाईव्ह तुमच्यासोबत इंटरॅक्ट करते. आणि दर फ्रायडेला 10 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. त्यामुळे या 2 वेळा न चुकता तुम्ही यूट्यूबवर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या आपल्या चॅनलवर या आणि थोडंफार नवीन काहीतरी इंग्लिश शिकून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.